प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष्य में नई मुंबई बीजीबी की ओर से सानपाड़ा केमिस्ट भवन में रक्तदान शिविर अभियान और दिव्यांग लोगों को मुफ्त व्हीलचेयर वितरण की गई। विविध कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाईक, नई मुंबई भाजपा जिला अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, पूर्व खासदार संजीव नाईक, पूर्व नगर सेवक डॉक्टर जयाजी नाथ, अनंत सुतार, नीलेश मात्रे और बड़ी संख्या में महिला कार्यकर्ता इस कार्यक्रम में उपस्थित रहीं। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई ब्यूरो रिपोर्ट। पंधरावला साजरा केला आहे, 15वा त्या अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले आहेत, कशा प्रकारचा उपक्रम आहे हा? आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 17 सप्टेंबर म्हणजे वाढदिवस, 75वा वाढदिवस आहे। 17 तारखेपासून तर महात्मा गांधी जयंतीच्या 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून त्या ठिकाणी आम्ही साजरा करतो। या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यानं, नुसतं जिल्ह्यानं नाही तर मंडळ स्तरापासून तर बूथ स्तरामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या संघानं कामं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियानापासून आम्ही सुरुवात केली। स्वच्छता अभियान त्या ठिकाणी मंडळ स्तरावर प्रत्येक त्या मंदिरांमध्ये झाली, काही रस्त्यांवरच्या झाली, काही त्या ठिकाणी आमच्या शाळा कॉलेजमध्ये झाली। अशा पद्धतीने स्वच्छता अभियान करून तो एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा बदलता भारत आहे, विकसित भारत आहे। या भारतामध्ये आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना मांडलेल्या संकल्पनेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांमध्ये एक स्वच्छता अभियान आणि मग स्वच्छता अभियानाच्या नंतर आम्ही ट्री प्लांटेशन केलं। एक संकल्पना आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे, एक पेड़ माँ के नाम। किती भावनिक आव्हान आहे। प्रत्येक बूथमध्ये आपल्या ह्या नव्या मुंबईमध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघामध्ये 827 बूथ आहे आणि आमचा संकल्प आहे की आम्ही 827 बूथवर एक झाड त्या ठिकाणी लावणार, एक पेड़ माँ के नाम अशा पद्धतीनं केलेलं आव्हान आम्ही नव्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करू। त्याचबरोबर त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल 2014च्या अगोदरचं त्या ठिकाणी गलिच्छ भ्रष्टाचारानं बरबटलेलं असतं त्या ठिकाणी सरकार, आणि मग 2014 नंतर लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कणखर नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं सरकार, ह्याच्यामधली तफावती लोकांपर्यंत गेली। भ्रष्टाचार त्याचा एकही दाग नसलेलं हे सरकार आहे। मग अशा वेळेला त्या ठिकाणी सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत आमचे 17 कार्यक्रम दिलेले आहेत तर जो विकसित भारताच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे। आत्मनिर्भर भारताचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे। जेव्हा एखादा बलाढ्य असा अमेरिकेसारखा देश किंवा दादागिरी करतो, त्यांच्या प्रोडक्टवर आपल्या इथे येण्यासाठी 50%चा टॅक्स वाढवून आपल्याला भयभीत करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या देशाला त्या ठिकाणी प्रेशरमध्ये, दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेला लाडके पंतप्रधान कणखर नेतृत्व शांत बसणारे नाहीत। त्यांनी स्वदेशीचा नारा दिला। या आपल्या देशामध्ये एवढ्या आपले त्या ठिकाणी गाव पातळीवर, शहर पातळीवर जर उत्पादनं आपली तयार होतात, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी विविध अशी उत्पादनं तयार होतात, मग त्यांना मार्केटिंग कोण देणार? हे जरी इतर देशांमध्ये त्या ठिकाणी त्यांचा माज असेल, परंतु आपल्याकडं स्वदेशीचा माज आपला असला पाहिजे, गर्व आपल्याला असला पाहिजे, आपला अभिमान असला पाहिजे, आणि म्हणून स्वदेशीचा त्या ठिकाणी स्वीकार करा अशा पद्धतीचा मेसेज देखील आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला ना। आमच्या ह्या 17 कार्यक्रमाच्या अंतर्गत ते देखील कार्यक्रम आहे। आज या ठिकाणी 5 असाल प्रचंड गर्दी लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे।
मोदीजींचे 75 वर्ष पूर्ण झाले. मग त्या 75 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी काय काय केलं त्याच्या जीवनक्रमावर देखील त्यांच्या आपल्या त्या ठिकाणी आपली LED व्हॅन फिरली की नक्की त्यांचा जीवनक्रम कसा होता, कसा खडतर प्रवास केला. परंतु त्या खडतर प्रवासानंतर त्या ठिकाणी RSS आणि सगळ्या आपल्या अंगीकृत संघटनांमार्फत भारतीय जनता पार्टीनं कशा पद्धतीनं 2 खासदारांचा पक्ष आज त्या ठिकाणी देशामध्ये 11 वर्ष सतत त्या ठिकाणी सरकार चालवतोय ही साधी गोष्ट नाही. म्हणून रक्तदान शिबिर आम्ही 75 बॉटल्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर दिव्यांग जी गरजवंत दिव्यांग आहे त्या दिव्यांगांना त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी व्हीलचेअर देऊन त्यांच्या माध्यमातून काही अंशिका होईना परंतु त्यांचं जीवन थोडंसं सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा त्या चेअर्सवर बसल्यानंतर किती त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, किती त्यांच्या भावना न बोलता त्या ठिकाणी चेहऱ्यावरून प्रकट होतो ही साधी गोष्ट नाही. हा आमच्यासाठी आनंद प्रतिसंकल्पना आमचे राष्ट्रीय नेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यांगांसाठी ज्यांनी त्या ठिकाणी काम केलं, अनेक जण त्या NGOज असतात, काही व्यक्तिगत सोशल वर्कर असतात, प्रचंड काम त्या ठिकाणी करतात. त्यांना गरज आहे, ज्यांना उठता येत नाही, चालता येत नाही, अशा वेळेला त्यांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे अशा भावनेनं जेव्हा एखादा व्यक्तीने काम करतो तेव्हा त्यांचं देखील त्या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे. त्यांचा देखील सन्मान आज या ठिकाणी आपले राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री सन्मान्य लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थित झाला. त्याचबरोबर आमचे लाडके बोरिवलीचे माझे आमदार आणि आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमांचे संयोजक माझे आमदार सन्मान्य सुनील राणे साहेब आले होते. आमचे विविध सगळे पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार झाला. त्याचबरोबर प्रबुद्ध नागरिक संवाद हा देखील महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये 2014 पूर्वी त्या ठिकाणी बरबडलेली राजवट आणि 2014 नंतर त्या ठिकाणी केलेलं कामकाज जे भारताचं आपलं 13वा 14वा क्रमांक होतो आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी ते आज आपण 5व्या स्थानावर त्या ठिकाणी आलेलो संपूर्ण जगामध्ये ही साधी गोष्ट नाही. मग असा हा त्या ठिकाणचा जो फरक आहे तो लोकांसमोर आला पाहिजे. मग त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर, अनेक वकील, अनेक सामाजिक घटक या त्या ठिकाणी आले होते